ललित रुंठा ग्रुप प्रेझेंट्स नाशिक प्रॉपर्टी फेस्ट। कुठल्याही कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर कमीत कमी 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट करून मिळवा 25% बचत। संपर्क क्रमांक 7770002222। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया अशी ग्लॅमरस फिल्म इंडस्ट्री नेहमीच आपल्याला खुणावत असते आणि या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं करिअर करावं ही अनेकांची इच्छा असते। अनेक स्वप्न घेऊन मुंबई नगरीत येतात, चित्रपटसृष्टीत येतात। काही जण यशस्वी होतात, परंतु काही निराश होऊन आपल्या घरी परततात। तर या ग्लॅमरस दुनियेमध्ये आपलं चांगलं करिअर करायचं असेल तर त्यासाठी नक्कीच खूप चांगलं गायडन्स आणि तशा संधी उपलब्ध झाल्या तर नक्कीच कोणीही परिश्रमाच्या आपल्या जोरावर या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करू शकतो। आणि इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, करिअर करायचं असेल, त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवं असेल तर नाशिकमध्ये ICE इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एक्सलन्स ही अकॅडमी सुरू झालेली आहे, ज्याची मुख्य शाखा ही मुंबईमध्ये आहे। आणि या नाशिकमध्ये देखील आपल्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये या ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। याच अनुषंगाने आज सातपूर येथील निवेक हॉलमध्ये ॲक्टिंगचं फ्री वर्कशॉप घेण्यात आलेलं आहे। आणि या वर्कशॉपला इथे गायडन्स करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ICEच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख शीला पाटील। नमस्कार। प्रख्यात अभिनेते आणि ICE फॅकल्टी विक्रांत विनय, तसेच ICEमधून ज्यांनी आपला कोर्स पूर्ण केला आहे आणि या क्षेत्रात अतिशय उत्तुंग काम करत आहेत अशा ICEच्या माजी विद्यार्थिनी आणि ICE अल्युमिन अभिनेत्री श्रेया श्रीवास्तव। आणि नाशिकसाठी खरोखर एक अभिमानाची गोष्ट की नाशिकच्या या फॅकल्टीमधून 2015मधून ज्यांनी शिक्षण घेतलं असा जयेश पवार, ज्यांनी सिनेमॅटोग्राफीमध्ये शिक्षण घेऊन आज तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करत आहेत, ते देखील आपल्यासोबत आहेत। शीला पाटील आपल्यासोबत आहेत। नाशिकमध्ये आता ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे ICEच्या माध्यमातून। काय सांगाल आणि तुम्हाला यासाठी कसा रिस्पॉन्स मिळत आहे? खरं सांगायचं तर मी आभारी आहे की मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे। माझा जो उद्देश होता की आपल्याकडे खूप जास्त रॉ टॅलेंट आहे नाशिक, उत्तर महाराष्ट्र, पण त्यांना मुंबईच्या इंडस्ट्रीमध्ये पोचायचा रस्ता कळत नाही आहेत। अनेक वर्ष स्ट्रगलमध्ये वाया जातात। पण ICE इन्स्टिट्यूट ही अशी इन्स्टिट्यूट आहे की जी लाईव्ह शूटिंग लोकेशनमध्ये लोकेट केलेली आहे। तिथे जे काही स्टुडंट आपले जातात त्यांचं ॲक्च्युली प्रॅक्टिकली ट्रेनिंग होतं आणि त्यांना अनेक सेलिब्रिटी भेटतात, कसं वागायचं, इंडस्ट्रीची लँग्वेज काय आहे ते समजतं। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला स्वतःचा प्लेसमेंट सेल जो आहे त्याच्या थ्रू त्यांना आयुष्यभर कंटिन्युअस प्लेसमेंट सपोर्ट मिळतो। आणि इथे विनय सर, श्रेया श्रीवास्तव आणि जयेश सर आले, त्यांचं मी आभार मानते। थँक्यू। नक्कीच नाशिकमध्ये आता ही संधी उपलब्ध आहे, परंतु तुम्हाला हे ट्रेनिंग किंवा हा कोर्स जर तुम्ही घेत असाल तर प्रॅक्टिससाठी तुम्हाला मुंबईमध्ये जावं लागणार आहे। मुंबईमध्ये प्रॅक्टिससाठी गेल्यानंतर अनेक फॅकल्टीज, अनेक सेलिब्रिटीज तुम्हाला तिथे भेटणार आहेत। तर यापैकीच एक सेलिब्रिटी विक्रांत सर, जे सर्व स्टुडंटला ट्रेनिंग देत असतात। विक्रांतजी, किती वर्षापासून तुम्ही ट्रेनिंग देत आहात आणि कसा विद्यार्थ्यां घडवताना तुमचा नेमका अनुभव कसा आहे? मैम मैं पिछले 7-8 सालों से मैं अलग अलग इंस्टीट्यूट में काम कर रहा हूँ और ICE के साथ भी मैं काम कर रहा हूँ। और काफ़ी टैलेंटेड बच्चे आते हैं और काफ़ी जैसे छोटे शहरों से अलग अलग तरीके की तरह से बच्चे आते हैं, अलग टैलेंटेड, अलग अलग लेवल के बच्चे आते हैं, लेकिन इनके अंदर टैलेंट बहुत है। बस इनको चाहिए कि एक सही गाइडेंस मिलने पे ये वाकई में मुंबई में अपने शहर का नाम, अपने माता पिता का नाम, अपने स्टेट का नाम काफ़ी रोशन कर सकते हैं। एंड मैं इस इवेंट में आया हूँ ताकि मैं ज़्यादा से ज़्यादा बच्चों के साथ इंटरेक्ट कर सकूं, ताकि मैं देख सकूं कि कितने टैलेंटेड बच्चे हैं और एटलीस्ट मैं उनको एक मार्गदर्शन दे सकूं कि वो एक्टिंग फील्ड में या डायरेक्शन या एडिटिंग फील्ड में कुछ अच्छा काम कर सकें और सफलता प्राप्त कर सकें। थैंक यू। नक्कीच ICEमध्ये फक्त ॲक्टिंग नाही तर तुम्हाला टेक्निकल जे पण ट्रेनिंग पाहिजे असेल ते सुद्धा सर्व प्रकारचं, सर्व विभागाचं ट्रेनिंग मिळत असतं आणि सर्वांना ऑन कॅमेरा काम करायला बऱ्याच जणांना आवडतं। तर असंच श्रेयानी ICE अंतर्गत कोर्स केला आहे आणि आता तिला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे। अनेक सिरियल्स, वेब सिरीजमध्ये ती काम करत आहे।
तर श्रेया, या कोर्सचा अनुभव तुझा कसा होता आणि येणारी जी जनरेशन आहे किंवा ज्यांना पण या फील्डमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी तू काय सांगणार? मेरा आइस का जो जर्नी है वो बहुत अच्छा था। मतलब मेरी पूरी लाइफ की बेस्ट जर्नी है ये, जो मैंने अब आइस में गुजारी है। और शायद उतना सीखने का मौका मुझे कहीं भी नहीं मिला जितना मुझे आइस में मिला है। बिकॉज़ आप और फील्ड में जाते हैं तो आप दूसरी चीज़ों के बारे में पढ़ते हैं, बट जब आप एक्टिंग पढ़ते हैं तो आप खुद के बारे में पढ़ते हैं, एंड दैट इज़ द बेस्ट पार्ट ऑफ एक्टिंग। एंड जो लोग अभी इनिशिएट कर रहे हैं आने के लिए, बिल्कुल आप आइए। जिनके अंदर टैलेंट होता है उनको कोई भी नज़रअंदाज नहीं कर सकता। सो इट्स वेरी नाइस। एंड वन मोर थिंग, आइस में एक प्लेसमेंट पैनल है जो बेस्ट है, बिकॉज़ ये किसी भी इंस्टीट्यूट में नहीं होता है। असिस्टेंस किसी भी इंस्टीट्यूट में नहीं मिलती है प्लेसमेंट के लिए, बट ओनली इन वर्ल्ड ऑल्सो ओनली वन इंस्टीट्यूट हैव गिवन दिस। सो दिस इज़ व्हेरी नाइस। नक्कीच, फक्त ट्रेनिंग दिलं म्हणजे आपलं काम संपलं असं नसतं, तर ICEच्या माध्यमातून प्लेसमेंट देखील केली जाते। तुम्ही ज्या फॅकल्टीत ट्रेनिंग घेत असाल त्या फॅकल्टीमध्ये तुम्हाला जॉब देण्याचं काम, आणि ते सुद्धा आयुष्यभर जॉब देण्याचं काम आम्ही करू, ती मदत आम्ही करू अशी आश्वासन ICEच्या वतीने देण्यात येत आहे। आपल्यासोबत आहे नाशिकचा जयेश, जो फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करतो आहे। तर जयेश, तू नाशिकमधल्या जे पण आपले इच्छुक आहेत, ज्यांना इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, त्यांना तू काय सांगशील आणि तुझा हा अनुभव कसा होता? तू एक्झॅक्टली कुठल्या फील्डमध्ये काम करतो आणि तुझी प्लेसमेंट कशी झाली? ॲक्च्युली मी सिनेमॅटोग्राफीचा स्टुडंट होतो आईसमध्ये, आणि प्लेसमेंट अशी झाली माझी की आईसमध्ये शिकता शिकताच जे माझे फॅकल्टीज होते त्या फॅकल्टीजनी ओळखून घेतलं की नाही, याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे। आणि जसं मी आईसमधून पास आऊट झाल्या मला पहिली फिल्म भेटली, त्याच्यानंतर मी 4 सिरियल्स केल्या। मला प्लेसमेंट टीपनी एवढा सपोर्ट केला की मला कोणाकडं भीक मागायची गरज नाही पडली, कोणाकडं काही काम मागायची गरज नाही पडली, कारण की प्लेसमेंट टीम माझ्याकडं नेहमी अजून पण माझी प्लेसमेंट टीम माझ्यासाठी खूप जेव्हा पण रिक्वायरमेंट येते पहिला फोन मला येतो की जयेश असं काम आहे, तू कर। प्लस मी आता आईस इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो पण आहे, तर माझ्याकडं दर बॅचला कमीत कमी 10 ते 15 स्टुडंट्स असतात, तर त्याचा नक्कीच फायदा। आणि जर माझा नाशिकचा कोणी असेल स्टुडंट तर नक्कीच मी त्याला मी स्वतः त्याला पुढे घेऊन जाईल आणि प्लेसमेंट सपोर्ट करेल, आणि आईस तर माझ्यापेक्षा सपोर्ट करायला आहेच त्यांच्यासाठी। थँक्यू। नक्कीच नाशिकसाठी किंवा नाशिकमधील लोकांना ही अतिशय उत्तम संधी आहे, कारण या फॅकल्टीमध्ये किंवा या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तर कुठलीही वयाची मर्यादा नाही। 7 वर्षापासून पुढील कोणीही या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन ट्रेनिंग घेऊ शकता आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं चांगल्यात चांगलं करिअर करू शकता आहे। अर्थात त्याला तुमच्या मेहनतीची जोड अवश्य असणार आहे, आणि मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळवून देण्यासाठी आईस नेहमीच आश्वासक भूमिका घेत असते। नाशिकमध्ये आईसचं हेड ऑफिस कुठे आहे हे आपण जाणून घेऊ शिलाजी यांच्याकडून। येस, मला सांगायला आनंद होतो आहे की महात्मानगर ABB सर्कल सिग्नलला आडगावकर प्लाझामध्ये 2nd फ्लोअरला आपलं ऑफिस लोकेटेड आहे। हे आपलं काउन्सिलिंग आणि ऑडिशन सेंटर आहे। इथे एक सिलेक्शन प्रोसेस होते आणि त्या थ्रू आपल्या स्टुडंटला ॲडमिशन अवेलेबल होते। मला नक्कीच आवडेल की अनेक स्टुडंटनी आपलं आयुष्य करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांबरोबर सेंटरला यावं, ऑडिशन सिलेक्शन प्रोसेस फेस करावी आणि पुढचं करिअरचा मार्ग सुकर करून घ्यावा। अच्छा, या वर्कशॉपचा एक्सपिरियन्स आपण जाणून घेणार आहोत की ज्यांचा ऑनलाईन हा कोर्स सुरू आहे त्या एंजल, आणि या वर्कशॉपसाठी आज पहिल्यांदाच इथे उपस्थित असलेले रविराज, या दोघांकडूनही आपण आजच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। एंजल, तुझ्या या कोर्सबद्दल काय सांगशील? जो ऑनलाइन आत्ता कोर्स चालू आहे त्याच्याबद्दल काय माहिती देशील? ऑनलाइन कोर्स में ऐसा लगता ही नहीं है कि हम ऑनलाइन सीख रहे हैं। वो जो एक्सपीरियंस होता है, जो अटैचमेंट हमारे फैकल्टीज़ के साथ होता है, वो बिल्कुल वैसा ही होगा जैसे आप सामने बैठे हो और फैकल्टीज़ आपको पढ़ा रहे हैं। वो एकदम ऐसा एनवायरनमेंट क्रिएट कर देते हैं अपनी एक्टिविटीज़ कंप्लीट करने के लिए। टास्क जो हमको देते हैं, एक्टिविटीज़ देते हैं, वो इतने ईजीली और इतने कंफर्टेबल एनवायरनमेंट में हम लोग पूरी करते हैं कि
वो एकदम अच्छे से हो जाती है। मतलब ऐसा लगता ही नहीं है कि आप ऑनलाइन हो या फिर आपको ऑफलाइन होते तो ज़्यादा बेटर होता। इनफैक्ट ऑनलाइन है तो ज़्यादा अच्छा लग रहा है बिकॉज हम हमारे एनवायरनमेंट में कंफर्टेबल अपने स्पेसेस में बैठ के अपने कोर्सेज को अच्छी तरह से पूरी कर सकते हैं। इनफैक्ट हमारे आजू बाजू में जो हमारे रिसोर्सेज हैं, फॉर एग्जांपल सबके रूम में कुछ ना कुछ अपनी चीज़ें होती होंगी, फॉर एग्जांपल कंपास बॉक्स, तो उनको हम कैसे अलग अलग तरीके से यूज़ कर सकते हैं, ऐसी भी एक्टिविटीज़ होती हैं। तो डिफरेंट चीज़ों के साथ हम लोग कैसे एक्सप्लोर कर सकते हैं अपनी एक्टिंग को, वो हमको दिखाई देता है। मेरा ऑनलाइन कोर्स अभी कंप्लीट हुआ है कुछ दिनों पहले, और अब मैं ऑफलाइन कोर्स के लिए मुंबई जाने वाली हूँ लाइव स्टूडियोज़ में। वहाँ हम एक्चुअल सेट्स में एक्चुअल कैमरा और एक्चुअल राइटर्स के साथ प्रैक्टिस करेंगे अपने एक्टिंग की। और वहाँ पे जो डायरेक्टर्स होते हैं, सिनेमेटोग्राफर्स होते हैं, वो प्रोफेशनल लोग के साथ साथ जो ट्रेनिंग कर रहे होते हैं वो भी होते हैं, तो उनकी भी ट्रेनिंग और हमारी ट्रेनिंग ऐसे साथ में ग्रुप में होती है। नमस्कार. आज IC इन्स्टिट्यूटने जे वर्कशॉप केलं यांच्यासाठी पाटील सरांनी जे ऑर्गनाईज केलं, खूप छान वाटलं. कारण या अशा प्रकारच्या वर्कशॉपची खरं तर गरज आहे आणि त्यांची जी पद्धत आहे तेही चांगली वाटली. कारण ऑनलाईन करून ते परत ऑफलाईनला मुंबईलाही शिकवतात. चांगलं वाटलं एकंदरीत आणि करण्यासारखं आहे. ज्यांना नवोदित कलाकारांनी नक्की याचा लाभ घ्यायला हवा. खरं तर मी आलो, एक अनुभव म्हणून आलो खास बघायला आणि खूप छान वाटलं. नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि या ग्लॅमरस दुनियेत आपला काही वेगळा ठसा उमटवण्याची ही संधी आहे. या संधीचं सोनं करा. निवेक ऑडिटोरियम येथून कॅमेरा पर्सन जितेंद्र नरवाडेसह मी सुनीता चव्हाण, नाशिक.